नमस्कार, मी प्रोफेसर अनिल सडे, एम कॉलेज कराड. ऑनलाईन लेक्चरमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण 12वी कॉमर्स अकाउंट विषयाचे लेक्चर डिस्कस करणार आहोत. याच्यामध्ये आपण आज कॅपिटल अकाउंटच्या मेथडचं एक्झाम्पल पाहणार आहोत. याच्यामध्ये सुरुवातीला आपण एक्झाम्पल वाचन करूया. Anand and Bharat are partners sharing profits and losses in the ratio 2:3. On 1st April 2019, the capital balance are Anand rupees 60,000, म्हणजे आनंदचं कॅपिटल किती दिलेलं आहे 60,000 अँड भारत रुपीज 30,000, भारतचं किती दिलेलं आहे 30,000. देअर ड्रॉइंग्स आर रुपीज 12,000 अँड रुपीज 10,000 रिस्पेक्टिवली. म्हणजेच सुरुवातीची अमाऊंट कुणाची असणार आहे आनंदची असणार आहे. मग आनंदचं ड्रॉइंग्स किती झालं 12,000 आणि भारतचं किती झालं ड्रॉइंग्स 10,000. ॲज पर दी ॲग्रीमेंट पार्टनर्स आर अलाउड 10% इंटरेस्ट ऑन कॅपिटल. आता कॅपिटलवरती इंटरेस्ट ऑन कॅपिटल किती काढायचं आहे 10%, 10%. अँड इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स इज टू बी चार्जड ॲट 12% पर एनम. आता ड्रॉइंग्सवरती इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स किती काढायचं आहे 12%, म्हणजेच 12% वर्षाचा. आनंद गेट्स सॅलरी ऑफ ₹2,500 पर मंथ. पर मंथ एका महिन्याला सॅलरी किती 2,500. अँड भारत इज इंटायटल्ड टू गेट कमिशन ॲट द रेट ऑफ 3% ऑन नेट सेल्स विच इज ₹5 लाख. म्हणजे 5 लाख रुपये नेट सेल्स दिलेला आहे अमाऊंट. त्याच्यावरती 3% कमिशन कोणाला द्यायचं आहे भारतला द्यायचं आहे. बरोबर. पुढे दी फर्म्स प्रॉफिट इज ₹60,000. फर्मला प्रॉफिट किती झालेला आहे 60,000. प्रिपेअर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट फॉर द इयर एंडेड 31st March 2019. बरोबर. आता अंडर फिक्स्ड कॅपिटल मेथड, फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. बरोबर. आता या ठिकाणी 1st April 2019 ला हे आर्थिक वर्ष चालू झालेलं आहे. रेशो किती दिलेला आहे 2:3, 2:3 म्हणजे 2:3 दिलेला आहे. आता 1st April 2019 ला हे इयर सुरू झालेलं आहे. म्हणजे एंड कधी होणार 31st March 2020. बरोबर. इथं 2020 करून घ्यावं लागणार आहे. बरोबर. आता आपण एक्झाम्पल सोडवायला सुरुवात करूया. सुरुवातीला आपण फिक्स्ड कॅपिटल मेथडनं एक्झाम्पल सोडूया. फिक्स्ड कॅपिटल मेथडमध्ये 2 प्रकार असतात, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि पार्टनर्स करंट अकाउंट. हे अगोदर आपण बघूया. आता पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, लेफ्ट हँड साईड इज डेबिट, राईट हँड साईड इज क्रेडिट. पहिला कॉलम पर्टिक्युलर, दुसरा कॉलम आनंदचा, आनंद अमाऊंट, तिसरा कॉलम भारत अमाऊंट. हे झालं डेबिट साईडला. राईट हँड साईडला पर्टिक्युलर सेम अमाऊंट, तसेच सेम कॉलम आनंदचा अमाऊंटचा कॉलम आणि भारतचा अमाऊंटचा कॉलम. आता सुरुवातीला काय सांगितलं बघा, कॅपिटल किती किती दिलेलं आहे त्यांचं, तर आनंदचं 60,000 आणि भारतचं 30,000. तर आपण कॅपिटल कुठे घेतो पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला. बघा बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन 60,000 आनंदचं आणि भारतचं 30,000. आता काय करूया क्लोज करून टाकूया. 60,000 या ठिकाणी टोटल करून घेतली, 30,000 या ठिकाणी टोटल करून घेतली. पॅरलल बरोबर त्याच लाईनला इकडं डेबिटला 60,000 आनंदचं 30,000 भारतचं. आता क्लोजिंग बॅलन्स निघणार टू बॅलन्स कॅरेट डाऊन आहे असं 60,000 30,000. क्लोजिंग बॅलन्स तेवढाच आपला निघलेला आहे. हा पुढच्या वेळी ट्रान्सफर करायचा ह्या बाजूला.
इकडचा क्लोजिंग बॅलन्स या ठिकाणी येणार. बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन 60,000 30,000. आता आपण दुसरा अकाउंट पाहूया, पार्टनर्स करंट अकाउंट. आता पार्टनर्स करंट अकाउंटमध्ये ऑदर जे पोस्टिंग आपल्याला करायचं आहे ते आपण बघूया. ड्रॉइंग्स 12,000 आणि 10,000. आनंदची 12,000 आणि भारतची 10,000. आता ड्रॉइंग्स कुठे घेतो आपण? पार्टनर्स करंट अकाउंटच्या डेबिटला. बघा, टू ड्रॉइंग्स 12,000 10,000. पुढे ॲज पर दी ॲग्रीमेंट पार्टनर्स आर अलाउड 10% इंटरेस्ट ऑन कॅपिटल. आता कॅपिटलवरती काय करायचं आहे? इंटरेस्ट ऑन कॅपिटल काढायचं आहे. त्याचं आपण डिस्कशन करूया. पार्टनर्सवरती आता आनंद बरोबर. आनंदचं कॅपिटल किती आहे? 60,000. 60,000 छेद 100 गुणुले किती टक्के काढायला सांगितलेलं आहे? 10%. 10/1 बरोबर. 10/1. ह्या शून्याला हे शून्य गेलं, ह्या शून्याला हे शून्य गेलं, बरोबर किती राहिलं? 6,000. नंतर दुसरा कोणता आहे? भारत बरोबर. भारतचं कॅपिटल किती आहे? 30,000 छेद 100 10/1. ह्या शून्याला हे शून्य गेले, ह्या शून्याला हे शून्य गेले, किती राहिले? 3,000. म्हणजे हे इंटरेस्ट ऑन कॅपिटल 10%. इंटरेस्ट ऑन कॅपिटल 10% आपण काढून घेतलेलं आहे. आनंदचं किती निघालं? 6,000 आणि भारतचं किती निघालं? 3,000. आता इंटरेस्ट ऑन कॅपिटल आपण कुठे घेतो? पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिटला. बघा, बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल 6,000 आणि 3,000. आनंदचं 6,000, भारतचं 3,000 आपण या ठिकाणी काढलेल्याप्रमाणे घेतलेलं आहे. चला पुढे. अँड इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स इज टू बी चार्जड ॲट 12% पर ॲनम. बघा, आता आपल्याला इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स काढायचं आहे. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स किती? 12%. आनंद. आता आनंदचं ड्रॉइंग्स किती आहे? आनंदचं ड्रॉइंग्स 12,000 आणि भारतचं 10,000. म्हणजे ह्या ठिकाणी आपल्याला समजतंय आनंदचं ड्रॉइंग्स 12,000 आणि भारतचं 10,000. आनंदचं 12,000 छेद 100 गुणिले 12/1 बरोबर. ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले, म्हणजे ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले. आता हे 120 गुणिले 12 करायचं. बरोबर. 120 गुणिले 12. 12 शून्य शून्य, 12 2 24ला 4 हातच्याला 2, 12 1 12, 12 आणि 2 14 बरोबर. आता 1400 किती आलं? 40 बरोबर. 1440. 2 नंबर भारत. भारतचं किती आहे? 10,000. 10,000 छेद 100 गुणिले 12%. ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले, किती निघालं? 100 गुणिले 12 बरोबर. 12 1 12 म्हणजे किती निघालं? 1200. भारतचं किती निघालं? 1200 आणि आनंदचं किती निघालं? 1440.
आता बघा, आपल्याला डेट दिली नाही. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स काढताना आपल्याला 12% ही टक्केवारी आपल्याला दिलेली आहे, पण आपल्याला डेट दिलेली नाही. डेट दिलेली नसेल, कालच तुम्हाला मी सांगितलेलं आहे, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग आपल्याला काढायला सांगितलं आणि डेट जर दिली नसेल तर आपण काय करतो, त्याचं 50% करतो. 1400च्या निम्मं किती, 700, आणि 40चे निम्मं किती, 20, 720. 1200च्या निम्मं किती, 600. म्हणजे 50% आपल्याला घ्यावं लागतं, बरोबर. 50% घ्यावं लागतं. तर 720 आणि 600. आनंदचं 720 बघा, टू इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग 720, 600, बरोबर. अशा प्रकारे याचं आपण कॅल्क्युलेशन केलेलं आहे. आता पुढे, आनंद गेट सॅलरी ऑफ ₹2500 पर मंथ. आता एका महिन्याला 2500, एका महिन्याला किती, 2500. 2500 गुणिले 12, वर्षाची किती, 1200, 1200, 12 पंचे 60ला 0, हातच्याला 6, 12 2 24 आणि 6 30, किती निघालं, 30,000. तर सॅलरी कुणाची आहे, आनंदची. तर बघा, बाय सॅलरीज आपण काय करतो, पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिटला घेतो. 30,000. भारतची आहे का, नाही, डॅश करायचा. नंतर आता आपण पुढचा बघूया घटक. अँड भारत इज इंटायटल्ड टू गेट कमिशन ॲट द रेट ऑफ 3% ऑन नेट सेल्स विच इज ₹5 lakh. आता 5 लाख रुपये सेल्स आहे, बरोबर. सेल्सवरती किती सांगितलेलं आहे, सेल्सवरती 3% कमिशन, बरोबर. कमिशन बरोबर 5 लाख छेद 100, 3%. ह्या 2 शून्याला हे 2 शून्य निघून गेले. 5 त्रिक 15, 15,000 कमिशन निघालेलं आहे, बरोबर. 15,000 कमिशन कुठं द्यायचं, पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला. बाय कमिशन कोणाचं आहे, भारतच्याच कॉलममध्ये 15,000 घ्यायचं, आनंदच्या कॉलममध्ये डॅश करायचं. कमिशन देखील आपण काढलेलं आहे. दी फर्म प्रॉफिट इज ₹60,000. आता प्रॉफिट किती आहे, 60,000. प्रॉफिट किती आहे, 60,000. आता प्रॉफिट बरोबर 60,000. रेशो किती आहे, 2:3. म्हणजे त्यांची बेरीज किती झाली, प्रॉफिट बरोबर 60,000, रेशो किती दिला, 2:3. म्हणजे त्याची बेरीज किती झाली, 2 आणि 3 5. आता 60,000 छेद हा 5 करायचा. 5 एके 5, 5 एके 5, किती उरला, 1 वरून घेतला 0, 10,000. 5 2 10. एक भाग किती निघाला, 12,000. म्हणून आनंद बरोबर 12,000 गुणिले 2 बरोबर किती आलं, 24,000. नंतर भारत 12,000 गुणिले 3, 12 त्रिक 36, 0 0 0, 60,000, बरोबर. अशा प्रकारे आनंदला 24,000 आणि भारतला 36,000. अशा प्रकारे आपण आता प्रॉफिटचं देखील डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे. प्रॉफिट कुठे घेतो आपण, पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिटला. बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, प्रॉफिट आनंदचा 24,000 आणि भारतचा 36,000, बरोबर. अशा प्रकारे आपण पार्टनर्स करंट अकाउंटचं पोस्टिंग बघितलेलं आहे आणि सगळी माहिती देखील आपण ह्यातली डिस्कस केलेली आहे. आता आपण हे टॅली करूया. आता आनंदच्या अगोदर बेरीज आपण करूया. ह्याची बेरीज येते 60,000, भारतची देखील बेरीज येते 54,000,
हे बरोबर अपोजिटला इकडे डेबिटला मांडायचं 60,000 आणि 54,000. आता या 60,000मधनं हे 12,000 आणि 720 मायनस करायचं. किती निघालं? 47,280 क्लोजिंग बॅलन्स निघाला. या 54,000मधनं हे 10,000 आणि हे 700 म्हणजे 10,600 मायनस केले की काय निघणार? 43,400 हा क्लोजिंग बॅलन्स निघणार. त्याला काय म्हणायचं? टू बॅलन्स कॅरेट डाऊन असं नाव द्यायचं. हे क्लोजिंग बॅलन्स पुढच्या वर्षी काय करायचे? इकडे ट्रान्सफर करायचे. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 47,280 आणि 43,400 बरोबर. अशा प्रकारे आपण फिक्स्ड कॅपिटल मेथडचं किंवा त्याद्वारे एक्झाम्पल कसं सोडवायचं ते बघितलेलं आहे. त्याच्यामध्ये पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि पार्टनर्स करंट अकाउंट बघितलेला आहे. आता आपण काय करणार? दुसरी मेथड फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडप्रमाणे आपण एक्झाम्पल सोडवणार आहे. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट याच्यामध्ये फक्त ओपन केला जातो. लेफ्ट हँड साईड इज डेबिट, राईट हँड साईड इज क्रेडिट बरोबर. लेफ्ट हँड साईडला पर्टिक्युलर 2 कॉलम पार्टनरच्या अमाऊंटचे, राईट हँड साईडला पर्टिक्युलर 2 कॉलम पार्टनरच्या अमाऊंटचे देयक टाकायचे. आता ह्याच्यामध्ये काय सांगितलं आहे? ह्या दोन्ही अकाउंटचा या ठिकाणी खाली एकच अकाउंट केलेला आहे बरोबर. इथं सेपरेट दाखवले. इथं पार्टनर्स कॅपिटल अकाउंट सेपरेट आणि पार्टनर्स करंट अकाउंट सेपरेट. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला आपण पार्टनर्स कॅपिटलच घेतलेलं आहे. पार्टनर्स करंट अकाउंटला कॅपिटल नाही घेता ऑदर सगळ्या ॲडजस्टमेंटचं पोस्टिंग केलेलं आहे. आता या ठिकाणी काय करायचं? फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडमध्ये सर्वच घ्यायचं. कॅपिटल पण घ्यायचं आणि बाकीच्या ऑदर ॲडजस्टमेंट पण घ्यायचे आहेत. तर बघा सुरुवातीला कॅपिटल बघूया. आनंदचं किती आहे? 60,000. भारतचं किती आहे? 30,000. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 60,000 आणि 30,000 बरोबर. आता पुढे ड्रॉइंग्स किती दिलेला आहे? 12,000 आणि 10,000. ड्रॉइंग्स कुठे घेणार? पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला. टू ड्रॉइंग्स 12,000 10,000. नंतर पुढे इंटरेस्ट ऑन कॅपिटल 10%. इंटरेस्ट ऑन कॅपिटल 10% किती निघाला? मगाशी आपण काढलेला आहे बघा 6,000 आणि 3,000. मग इंटरेस्ट ऑन कॅपिटल बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल आपण क्रेडिट साईडला घेतो 6,000 आणि 3,000. नंतर सॅलरी बघा आनंदची सॅलरी किती सांगितली? 2,500 पर मंथ. वर्षाची किती झाली? 30,000 बघा. आनंदची सॅलरी देखील 30,000 घेतलेली आहे. भारतची सॅलरी दिलेली नसल्यामुळं इथं काही घेतलेलं नाही. कमिशन भारतचं किती आहे? 3%. 3% कमिशन 15,000 आपण काढून दाखवलेलं आहे. 5 लाखावर 3% मगाशीच काढले 15,000. तर 15,000 कमिशन आनंदच्या कॉलममध्ये डॅश आणि भारतच्या कॉलममध्ये 15,000. त्याच्यानंतर पुढे काय सांगितले बघा राहिलेलं आहे आपलं ते इंटरेस्ट ऑन कॅपिटल झालं. आता इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स 12% सांगितलेलं आहे. 12% इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग सांगितलेलं आहे. तर बघा या ठिकाणी आनंदची ड्रॉइंग्स 12,000 आहे. 12,000 व 12% 1,440 आलेलं आहे. आता डेट दिलेली नाही इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स काढायची. त्यामुळे काय करायचं? 6 मंथच फक्त घ्यायचं आहे. म्हणजे 6 मंथचं ते की नाही म्हणजेच अर्ध्या वर्षाचंच आपल्याला काय करायचं आहे? इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स काढायचं आहे. 1,440 वर्षाचं तर अर्ध्या वर्षाचं किती झालं? 720. भारतचे 10,000 ड्रॉइंग्ज आहे त्याच्यावर 12% काढलं आपण 1,200 आलं. 1,200चे मग इथं 600. 720 आणि 600 काय केलं आपण? इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स काढलेलं आहे. तर त्याचं देखील पोस्टिंग आपण बघूया. टू इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्ज पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटली घ्यावं लागतं बरोबर. 720 आणि 600 अशा प्रकारे आपण पोस्टिंग करून घेतलेलं आहे. तसेच शेवटी राहिलेलं आहे बघा प्रॉफिट किती दिलेलं आहे? 60,000. तर 60,000 प्रॉफिट दिल्यावर रेशो कसा आहे? 2:3. 2:3 किती झाले? 5 बेरीज. आता आपण काय करायचं? सुरुवातीला 60,000चे 5 भाग पाडायचे म्हणजे 60,000/5 करायचं. एक भाग किती निघाला? 12,000. आनंदला किती द्यायचे? 2. आनंद बरोबर 12,000 गुणिले 2 किती झालं? 12 दुणे 24,000. भारतला किती द्यायचे? 3. भारत बरोबर 12,000 गुणिले 3 12 त्रिक 36. 24,000 आणि 36,000 किती झालं?
60,000 बरोबर. आता प्रॉफिट आपण कुठे घेतो? पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रिएटला बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 24,000 आणि 36,000 बरोबर. अशा प्रकारे आपण फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडप्रमाणे पार्टनर्स कॅपिटल अकाउंटमध्ये देखील पोस्टिंग केलेलं आपण बघितलेलं आहे. आता ह्याची काय करायची? 60,000, 6,000, 30,000, 24,000 यांची बेरीज केली किती आली? 1,20,000. भारतच्या कॉलमची देखील बेरीज 30,000, 3,000, 15,000, 36,000, 84,000 आलेलं आहे बरोबर. अपोजिट साईडला डेबिटला ह्याचं मांडणी करून घ्यायचं. आनंदच्या कॉलामध्ये 1,20,000, भारतच्या कॉलामध्ये 84,000. आता ह्या 1,20,000मधनं हे 12,720 मायनस करायचं. किती आले? 1,07,280. या 84,000मधनं हे 10,700 मायनस केले, 73,400 आलेला आहे. ह्याला काय म्हणायचं? टू बॅलन्स कॅरेट म्हणजे क्लोजिंग बॅलन्स हा निघालेला आहे. तो पुढच्या वर्षी ट्रान्सफर करायचा अपोजिट बाजूला. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 1,07,280 आणि 73,400 बरोबर. अशा प्रकारे पार्टनर्स कॅपिटल अकाउंटचं देखील आपण पोस्टिंग करून क्लोजिंग त्या ठिकाणी केलेलं आहे. अशा प्रकारे फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडमधली पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आपण बघितलेला आहे. आजच्या तासाला आपण एक्झाम्पल कॅपिटल मेथडवरचं म्हणजे कॅपिटलचे प्रकार 2 असतात आणि त्या 2 कॅपिटल मेथडच्या आपण प्रकारानुसार एक्झाम्पल आज डिस्कशन केलेलं आहे. अशा प्रकारे या ठिकाणी आपण आजच्या लेक्चरमध्ये थांबूया. धन्यवाद.